शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ पुण्याच्या मध्यवर्ती भागात येणारा आणि बघायला गेलं तर बऱ्यापैकी पसरलेला मतदारसंघ। इथं वस्ती भाग आहे, इथं हाय क्लास सोसायटी आहेत। पुणेरी भाषेत सांगायचं तर इथं फर्ग्युसन रोडवरची हिरवळ आहे, प्रभात रोडची शांतता आहे आणि विद्यापीठ चौकातली गर्दी। थोडक्यात सगळा संमिश्र भाग। खरं तर इथलं राजकारणही संमिश्र, म्हणजे सेनेपासून काँग्रेसपर्यंत आणि राष्ट्रवादीपासून मनसेपर्यंत सगळ्यांनी इथं आपापली स्पेस हेरली। पण पिक्चर विधानसभेचा असला की आमने सामने दोनच तगडे भिडू येतात, काँग्रेस आणि भाजप। मागच्या दोन इलेक्शन्स इथं कमळ फुललंय। यंदा पंजानं लोकसभेला फाईट तगडी दिली, त्यामुळे काँग्रेसनं हवा केली। पण त्या हवेत गेलेल्या आत्मविश्वासाला दिलेली ढील यंदा काँग्रेसचा पत्ता कट करणारी ठरू शकते। सिद्धार्थ शिरोळे विरुद्ध दत्ता बैरट अशा भाजप विरुद्ध काँग्रेस सामन्याची समीकरणं नेमकी काय आहेत पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। सगळ्यात आधी बघू शिवाजीनगरमध्ये तिकीट वाटपात काय झालं। तर भाजपमधून अनेक इच्छुकांची नावं पुढे आली होती। मागच्या वेळी असलेला मतांचा फरक, त्यानंतर लोकसभेला कमी झालेलं लीड, यामुळे शिरोळे यांचं तिकीट धोक्यात असल्याचे अंदाज इतर इच्छुकांनी बांधले खरे, पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही। भाजपनं तिकीट देताना विधानसभेच्या ग्राउंडचा आणि 5 वर्षांच्या कामाचा विचार केल्याची चर्चा झाली। त्यात शिरोळेंनी फक्त मतदारसंघापुरतं मर्यादित न राहता भाजपसाठी बाहेरच्या राज्यात सुद्धा कामं केली। केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातल्या नेतृत्वाशी असलेला त्यांचा थेट कनेक्ट शिवाजीनगर सारख्या संमिश्र मतदारसंघात अपील होणारी इमेज या त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या। अर्थात भाजपकडून जे इतर इच्छुक होते त्यांचा होल्ड आपापल्या प्रभागापुरता मर्यादित असल्यानं तिथं शिरोळेंना फार स्पर्धा निर्माण झाली नाही। भाजपच्या उमेदवारांच्या पहिल्याच यादीत सिद्धार्थ शिरोळे यांचं नाव घोषित झालं। पण हेच लोकसभेनंतर आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसला उमेदवार जाहीर करण्यासाठी चौथ्या यादीपर्यंत वाट पाहावी लागली। मागच्या वेळी निवडणूक लढवलेले दत्ता बैरट, ताकद लावलेले मनीष आनंद आणि जुन्या फळीतल्या दीप्ती चौधरी अशा 3 नावांची चर्चा इथं होती। आता तिन्ही नेत्यांचे मतदारसंघात स्वतंत्र पॉकेट्समध्ये ताकद, त्यामुळे नेमकी संधी कोणाला द्यायची हा पेच काँग्रेसकडे होता। पण हा पेच खऱ्या अर्थानं वाढला कारण इथं सनी निमण यांच्या नावाची चर्चा झाली। माजी आमदार विनायक निमण यांचे चिरंजीव असलेल्या सनी निमण यांना नाना पटोलेंनी स्टेजवरूनच आमदारकीची खुली ऑफर दिल्याची चर्चा झाली। निमण यांनी लोकसभेला भाजपचं काम केलेलं, त्यामुळे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते नाराज झाल्याची चर्चा झाली आणि यातून उमेदवारी कुणाला द्यायची या प्रश्नाला ढील मिळत गेली। जर आयात उमेदवाराला संधी दिली तर आम्ही बंड करू अशी भूमिका काँग्रेसच्या इतर इच्छुकांनी घेतली होती। तेच टाळण्यासाठी दत्ता बैरट यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली, पण इच्छुकांच्या लिस्टमध्ये असलेल्या मनीष आनंद यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला। थोडक्यात ज्या बंडखोरीच्या भीतीनं काँग्रेसनं चौथ्या यादीपर्यंत ढील दिली तिथंच काँग्रेसचा पत्ता कट झाला। मनीष आनंद यांची खडकी कॅन्टोन्मेंट भागात चांगली ताकद आहे। विशेष म्हणजे त्यांनी तरुण वर्गात क्रेज निर्माण केल्याचं सांगण्यात येतं। आता खडकी भागातली मतं जरी मनीष आनंद यांनी घेतली तरी त्याच्यावर इलेक्शन निघत नाही, पण काँग्रेसला खडकीमधून मिळणारी मतं आनंद यांच्यामुळे मायनस जाऊ शकतात। त्यातही काँग्रेसनं आनंद यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानं तरुण वर्गातही नाराजी असल्याची चर्चा आहे। मागच्या इलेक्शनलाही मनीष आनंद शिवाजीनगरमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, पण त्यावेळी त्यांना तिकीट मिळालं नाही। तेव्हाही खडकी भागातून दत्ता बैरट यांना फटका बसल्याची चर्चा झाली होती आणि आताही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। पण नाराजी आणि बंडखोरीच्या पलीकडे ग्राउंडवर समीकरणं कशी आहेत? तर दत्ता बैरट यांची नुकतीच एन्जिओग्राफी झाली। आजारपणाच्या धक्क्यानंतर ते पुन्हा प्रचारात उतरत असले तरी त्यांना प्रचाराची भिस्त कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवर ठेवावी लागू शकते अशी चर्चा आहे। आता या सगळ्यात ठाकरे गटाची शिवाजीनगरमध्ये म्हणावी अशी ताकद नाही। शरद पवार गटाकडे असलेली इच्छुकांची गर्दी प्रचारात सक्रिय होणं महत्त्वाचं आहे आणि काँग्रेसची ताकद अंतर्गत वादात अडकली तर बैरट यांचं टेन्शन वाढू शकतं। त्यात बैरट यांचा गोखलेनगर आणि जनवाडी भागात होल्ड आहे, पण या भागात सिद्धार्थ शिरोळे यांनी स्वतःचं काम आणि सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांचं समीकरण जुळवल्याची चर्चा आहे। त्यामुळे 2019च्या पराभवानंतर बांधलेलं ग्राउंड ऍक्टिव्ह करण्यावर बैरट यांचा भर असेल। काँग्रेसचे नेते, त्यांच्या सभा, पवार ठाकरेंच्या सभा याचा मोसम अजून शिवाजीनगरमध्ये पोहोचलेला नाही, त्यामुळे हा बॅकलॉग सुद्धा उरलेल्या काहीच दिवसात बैरट यांना भरून काढावा लागेल। दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ शिरोळे यांनी आपली प्रचाराची लाईन मागच्या 5 वर्षात केलेली कामं आणि पुढच्या 5 वर्षांचं विजन यावर ठेवली आहे। मेट्रोचं काही टप्प्यांचं पूर्ण झालेलं काम, त्यामुळे आलेली आणि पुढच्या टप्प्यांमुळे वाढणारी कनेक्टिव्हिटी हा प्रचारातला मुख्य मुद्दा ठरणार आहे। सोबतच शिरोळेंनी प्रभात रोड, भांडारकर रोड, डेक्कन जिमखाना या भागांमध्ये आपला थेट कनेक्ट वाढवलाय, त्याचा फायदा त्यांना निश्चितपणे होऊ शकतो असं सांगितलं जात आहे।
वस्ती भागात लाडकी बहीण आणि इतर योजनांचा फायदा महायुतीला झाला तर शिरोळे तिथंही प्लस जाऊ शकतात. पण महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सिद्धार्थ शिरोळे यांच्यासाठी महायुतीनं लावलेला फोर्स. इलेक्शन हलक्यात न घेता महायुतीच्या टॉपच्या नेत्यांनी इथं लक्ष दिलंय. देवेंद्र फडणवीस यांनी सनी निमण यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर केली आणि त्यांना शिरोळेंच्या प्रचारात सक्रिय केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भैरट यांचा स्ट्रॉंग होल्ड असलेल्या गोखलेनगर भागात सभा घेतली. जे पॉकेट्स महायुतीला ऍक्टिव्ह करायचे होते तिथं थेट शीर्ष नेत्यांनीच बेरीज बसवली. गावकी भावकीचं गणित, उमेदवाराच्या चेहऱ्यावर आणि विकासाच्या मुद्द्यावर जर इथली निवडणूक आली तर काँग्रेसनं उमेदवार ठरवण्याच्या नादात दिलेली ढील प्रचारात आघाडी घेतलेल्या शिरोळे यांच्या पथ्यावर पडताना दिसू शकते. तुम्हाला काय वाटतं? शिवाजीनगरमधली समीकरणं नेमके काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.